तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं तिकडं भावानी सगळं पाहिलंय का हाय काय नाही तुला कोणी विचारलं का नाही? तुम्ही आमची नावं टाकू नका, आम्हाला बोलवू नका लग्न कार्याला. आमचा अपमान नाही तर काय हे. आणि आता आम्हाला बोलायचं पण नाही आम्ही, हो की नाही? मला आता कळलं ना कोण कुणाचं नसतंय म्हणून. असं करीन असं वाटलं नव्हतं मला कधी. तो टिळाचा कार्यक्रम गाई गडबडीत करून घेतला, पण दाजींना सांगायचंच राहिले. तू परस्पर कसं काय साखरपुडा लावून घेतलास? तू म्हणायला पाहिजे होतस ना माझ्या बहिणीला येऊ द्या, माझ्या मेवण्यांना येऊ द्या. एवढं तुला लाड, किती लाड करतात ग ते तुझा. हा दाजी तुम्ही तरी समजून घ्या. आता काय नाही बघ, मी तर ठरवलं आता काय परत आपण काय वाटत जायचं नाही त्या. काय हो? इकडे बरं आले बस जरा इकडे. काय म्हणत? ऐक तुला काय कानावर आला का नाही? काय हो? म्हणजे तुला काहीच माहिती नाही का? कशाबद्दल? तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं तिकडं भावानी सगळं पाहिलंय का हाय काय नाही तुला कोणी विचारलं का नाही? लग्न कधी ठरलं? मला तर आलंय बघ का नाव तिचं लग्न ठरवलंय, सगळं झालंय, बैठक झाल्या, सगळं झालं. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकला वाटतंय. अगो बाय, साखरपुडा उरकून टाकला का? हा साखरपुडा उरकून टाकला? नाही तुला खरंच काहीच माहिती नाही. अहो मला काय माहितीये, मला वाटलं तुम्हाला फोन करते न ते. बघा म्हणजे माझ्याकडे पण उडत बाहेरूनच आलंय. हा तुला माहित नाही काय, म्हणजे आपल्याला किंमतच नाही म्हणायची बा. मला वाटलं नव्हतं माझा भाऊ असं करीन. आता त्याच्या हातात कारभार गेलाय ना. कधी धडाची साडी नाही घेतली का, कधीच काय घेतलं नाही मला त्यांनी. हा एवढं सगळं ढना जळतंय, काय कामाचं आहे ते? कधी आपल्यासाठी कधी काय का चांगलं केलंय का त्यांनी? हा मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे निदान किंमत तरी द्या माणसाला. माणूस काय सारखं तुमच्या दारात आहे काय तिथं? हा आता हे त्याला कळायला पाहिजे ना. लांबचं आहे का जवळचं आहे पाहुणा मी? सख्खा मेव नाही बरं. मग काय नको का काय गोष्टी? त्यांनी तुमचा विचार घ्यायला पाहिजे होता ना. असं परस्पर कसं काय साखरपुडा करून टाकला? आपल्या तर मनातून उतरलं पारते. असलं कुणी वागत वय? सगळेच निर्णय आपण स्वतःच घ्यायचे, सगळे पुढारपणा करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. काय माणसं बीस आहेत का नाही करा दारात? आता या गोष्टीवर मी त्याच्यासोबत चांगलं बोलते, त्याला येऊ द्या. आपली तर परसा टाकली बघ. हे आपण परत दारात उभा राहत नसतोय बघा. तुम्ही शांत व्हा ना, अजून लग्न व्हायचंय. आता साखरपुडा ठरलाय. ते काय का असा ना, एखाद्या गोष्टीवर, एका बारीक सारीक गोष्टीवरच कळत असते माणूस किती माणसाला किंमत देतो, काय करतो ते. मी बोलते ना त्याच्यासोबत. आणि लय मोठा झाला वाटतंय तो, सगळं बघतोय, हे करतोय. बघतोय झालाय मोठा तर राहू दे बा, तू मोठेपणा तुझ्याकडे तर राहू दे. हा दाजीकडे नको येऊ परत म्हणा. त्याचं चुकलंय मान्य मला, पण मी बोलते त्याच्यासोबत. बघू ना काय होतं. कधी साडी चोळील तर विचारलं नाही. कमीत कमी लग्न कार्याला तरी मानपान देईन असं वाटलं होतं, तर ते पण नाही. तुझ्यामुळे झालंय सगळं. अगं सगळं तू हे सगळं अंधारातून करतोय, तो तुला कळत नाही का? हा तू लक्ष देत नाही, तुला बोलता येत नाही का? हा बहीण आहे ना तू, तुझ्याकडेच खोडी आहे मूळ. मी काय केलं आता? मग मी म्हटलं होतं का परस्पर साखरपुडा करून घ्या म्हणून? आपण तू पहिल्यापासून तू सगळ्या गोष्टी धाकत ठेवल्या असत्या, बोलत असती त्याला, सगळ्या गोष्टी हे करत असती, तर मग तेव्हा असं वागलं नसतं ना. आज तू बहिणीला विसरलाय. तुला मला आता कळलं ना कोण कुणाचं नसतंय म्हणून. असं करीन असं वाटलं नव्हतं मला कधी. तो बघा बा, आता तुमचं काय, तुमचं मला काय कळानच. मी बोलते त्याच्यासोबत, तुम्ही नका टेन्शन घ्या. चालतंय ना काय मग, पडतो जरा इथं, वरती तिकडे. मग आता डोकंच साठकले आता ते यावण्यावर. जेवायचं नाही का बाळा तुला? चल जेवायला. झालं नाही का गवत काढून अजून? नाही अगं, फिल्टरच काम चालू होतं. जेवून घ्यायचं, 2 घास खाऊन घ्यायचं बाबा आधी. कशाचं काय, डोक्याला एकच ताप लागलाय माझ्या. अगं आता आपण तायडीचा एवढा टिळाचा कार्यक्रम गाई गडबडीत करून घेतला, पण दाजींना सांगायचंच राहिले. का नाही सांगितलं? सांगायचं बाळा. अगं कशाचं काय, आता ती लोक आली, एक तर मला तर वाटलं बी नव्हतं त्यांना पसंत पडेल काय होईल. अचानक आली, मला वाटलं बघा बघीचा कार्यक्रम आहे, पण त्यांना तिथं सगळं पसंत झालं आणि ती म्हणली पक्क करून घ्या. मग आता टिळाचा कार्यक्रम नकोय नावापुरता करून घ्यायला. साखरपुड्याला
दाजीला सांगायला. नाही नाही, साखरपुडा काय टिळ्याचा कार्यक्रम होता फक्त. हा पण सांगायचं दाजीला. अगं दाजीला सांगायचं तरी काय आहे? ज्याला त्याला ज्याची त्याची कामं असतात. आणि दाजी काय हिथं शेजार राहिलंय वय फोन केला आणि लगेच यायला. आता काय आहे, आपलं बी घरी दुःखाचं काम आहे जरा. वडिलांना जाऊन 1 वर्ष बी नाही झाला तेव्हा मला काय वाटतंय माहितीये का, लग्न साधच करायचंय. त्या लोकांशी बी बोललोय, पण वरच्यावर आहे ना दाजींना जाऊन सांगावं. दाजीला सांगावं असं लागेल. त्यांना नाही सांग पण दाजीला सांग. चालतंय जा मग. बाबा, दाजीला सांग. दाजीला विसरू नको. दादा मी पण येते मग. चालतंय, हिला पण घेऊन जातो मग. तेवढीच हिची गाठ भेट होईल. बरं, लय दिवस झाले ताईला भेटली नाही. बरं, चल. चालतंय मग. एक काम कर, हो पुढे तू वाढून ठेव. मी आलोच आहे, फिल्टरचं एवढं आवडून येतो. हा ये लोक. ताई काय करतेस? शेवटी भेटला का टाइम तुम्हाला? आली का बहिणीची आठवण? मला वाटलं मेली म्हणून सोडून दिली का काय. असं का म्हणते ग तू? असं का म्हणते? अगं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा, तुम्हाला काय लय मोठ्या बहिणी आहेत का? लय मोठे मेहुणे आहेत का? परस्पर तुम्ही साखरपुडा करून घेतला. आम्हाला कमीत कमी विचारायचं तरी. अगं ताई तू ऐकशील का तरी? काय ऐकायचं? अगं ताई तुला तर माहितीये किती गडबडीत ठरलंय या सगळ्या गोष्टी. हो. तू सांग एवढ्या लवकर एवढं सगळं होतं का? तेच विचारते ना, एवढं लवकर का केलं तुम्ही? तुम्हाला आम्हाला मानपान द्यायचं नव्हतं का? आम्हाला लग्नात घ्यायचं नव्हतं का? तुम्ही म्हटले असते ना काही होतं आम्ही नसतो आलो. अगं त्यांना मी पसंत पडले त्यामुळे झाल्या सगळ्या गोष्टी. हो पसंत पडले मान्य आहे, पण लग्न 2च लोकांचे होत नाहीत. फक्त नवरी नवरदेव बावला बाबलीचा खेळ आहे का? त्याला नातेवाईक नातेसंबंध कोणी लागत असते ना, सोयरे धायरे. अगं हो, फक्त टिळा झालाय, बाकीच्या गोष्टी व्हायच्यात. मग करून घ्या ना बाकीच्या गोष्टी पण तुम्हीच. घ्या असं का करून. म्हणते बरं? नाही आमचं काय काम आहे ना, नवरा नवरीच लग्न लावतात ना. बाकीचे लोक काय फक्त जेवायला येतात ना. माझ्या नवऱ्याला मानपान नको, माझ्या नवऱ्याला विचारायला नको. ताई असं नको बोलू. अगं मोठी बहीणच तू माझी. हो मी मोठी, पण तुला पण कळायला पाहिजे ना, तू पण मोठी झालीस ना. तू परस्पर कसं काय साखरपुडा लावून घेतलास? तू म्हणायला पाहिजे होतस ना, माझ्या बहिणीला येऊ द्या, माझ्या मेहुण्यांना येऊ द्या. एवढं तुला लाड, किती लाड करतात ग ते तुझा. हा ताई समजून घे ना, तुला परिस्थिती हे माहिती बघ, आहे ना. ही गोष्ट समजून घेण्यासारखी नाही. मला ह्या अजिबात आवडलेलं नाही. आणि आता मला आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील माझ्या सासू सासऱ्यांचे नवऱ्याचे. हा इथं मला नांदायचंय ना, कमीत कमी तुम्ही माझी जरी काळजी घ्यायला पाहिजे का नाही. ठीक आहे, वडील गेल्यापासून काय केलं का तुम्ही माझ्यासाठी? काय केलं? असं का म्हणते ताई? कधी पाहिजे साधी तेवढे चोळी- प्रयत्न होत आहेत ना गं. साडी चोळी विचारली का मला? मान्य आहे भाऊ करतो, सगळं करतो, पण त्याच्या हातात आलंय म्हणून तो असं काही पण करणार का? त्याच्या मनाने सोयरे धायरे जमी सगळं त्याच्यावरच आहे का? आम्हाला काही इज्जत आहे का नाही? मला पाहुण्या रावळ्यात जावा भावात नांदायचंय ना. उद्या माझ्या जावा भाव विचारतो काय म्हणतील त्या माहितीये का? एकच बहीण आहे, तिचं पण लग्न लावून दिलंय परस्पर, हिला विचारलं पण नाही. मला काय वाटल? मला काय वाटणार नाही का? सांग बरं तू. ताई तू लहानाची मोठी तिथंच झाली जिथं मी पण झाली. मग तुला समजलं पाहिजे ना या गोष्टी. मग असं कोण मुद्दाम करेल का? मला एवढंच सांगतो. पण विचारायची पद्धत आहे की नाही? तू सांगायला पाहिजे ना भावाला आपल्या, की आपल्याला हाय बाबा एक बहीण जिवंत आहे अजून, ती का मेली म्हणून सोडून दिलं तुम्ही? अगं ताई असं नको ना बोलू. असं का बरं बोलते तू ताई? कशाला येतो तुम्ही आमच्या दारातच येऊ नका. आम्ही तुमच्या दारात येत नाही. आम्हाला तुम्ही चालत नाही. आता आम्ही तुम्हाला चालत नाही ना पाहुणे रावळे. मग आम्हाला पण आता तुम्ही चालत नाही. ताई असं नको ना बोलू. करा तुम्ही तुला बहीण. माहिती ना किती घाई गडबडीत झाले सगळं. मला काहीच माहित नाही. मला सांगितलं का तुम्ही? सांगितलं का? एक फोन करायला किती वेळ लागतो? आम्ही आलो नसतो का? बरं बास ना, आता जाऊ दे ना, आता सोड ना विषय तो. काहीच बोलायचं नाही या विषयावर मला. दिसलं वय आमच्या घरचा रस्ता. मला तर वाटलं काही येतच नाही बुवा. हा? दाजी कशी आहे तब्येत तुमची? आम्हाला काय दाढ भरली, तुम्हाला कसं काय आमचा आज रस्ता गावला आमच्या घरचा? असं का बोलता दाजी? मग काय तर सगळं ओळखून घेतलं, सगळं झालं, आमच्या कानावर आलं. तुम्हाला काय सांगावंच वाटलं नाही आम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना, सगळं सांगत असतो तुम्हाला आम्ही, पण काही गोष्टी घाई गडबडीत झाल्या. मोठ्या एवढा मोठ्या मोठा गोष्टी, विषय विसरता तुम्ही. मोठ्या मोठ्या गोष्टी विसरून जातात ते सांगायला. हा ना. ताई समजून घ्या ना तुम्ही. दाजी तुम्ही तरी समजून घ्या. आता काय ना बघ, मी तर ठरवलं आता काय परत आपण काय वाटत जायचं नाही त्या.
हिला जायचं असं तर हिचं बघून घे, पण आपण तर नाही जाणार. मी कस काय जाईल त्या दारात जिथं माझ्या नवऱ्याची इज्जतच नाही त्या घरात, मी त्या घरात जाईलच कशाला? असं नाहीये, असं बघा काही नाही. चाललंय तुमच्या तसं तर करा तुम्ही तुमचं. हा आता साखरपुडा केलं तर लग्न पण करून टाका ना. असं नका बोलू दाजी, तुम्हाला माहितीये ना सगळ्या गोष्टी. दादाचा स्वभाव माहितीये, सगळ्या गोष्टी माहितीये. तुमच्यापासून काही गोष्टी लपून राहतील का? जाऊ दे, काय बोलण्यात मजाच नाही राहिलेली बघ. तू कधी येणार आहे? बरं सोडून द्या ना विषय. न्यायला कधी येणार आहे विचारतो. येतोय ना, गेला इथंच येतोय तो. बघा पण भाऊ, आता काय काय कसं सगळं यांचं ठीक झालं असं. कधीची धरली मग तारीख? पुढच्या महिन्याची तारीख आहे, 19 तारखेला आहे. धरली का? चांगलं, छान. छान काय, तू असणारच तिथे. हा तर बघू, जमलं तर येऊ, आमचे कामधंदे बघू. असं कसं म्हणती ग जमलं तर? तुझ्या सख्या आता- बहिणीचं लग्न आहे, तू म्हणती आता जमलं तर. तारीख तुम्ही तुमच्या सोयीनुसार धरली म्हटल्यावर आम्ही पण लग्नाला आमच्या सोयीनुसार येऊ ना. असं कसं म्हणताय तुम्ही? काय दाजीचं काय मान सन्मान काय असतो का नाही? तुम्ही एवढं मोठं विसरता, तुम्ही म्हणता विसरला कुशल. हा चौजायची कामं होतं ना, आम्हाला बिन बोलवतो तिथं आल्यावर. कसं यायचं आम्ही हा, बस पाहुणे रावळ्यात आम्ही तोड दाखवला, आम्हाला जागा आहे का? अहो दाजी, परिस्थिती अशी होती की कुणाला सांगायला पण नाही वेळ भेटला. मग अशीच परिस्थिती पुढेही चालू ठेवा आणि सांगू पण नका आम्हाला. जा अहो जा दाजी, जा तू, जा तू, बस नको थांबू नका त्यांच्या बोलू. डोक्याला ताण. जा तू, बघू आम्ही आमचं काय करायचं ते. निघ तू, चल. चल जा. ठीक आहे. आराम करू जरा. कसं काय बरं या अचानक? काय माहित कसं काय होते. काय ग तायडे, ताईंदाजी नाही काय घरी? आहेत ना. अगं मग आज जाऊ, बस ना, चल जाऊ आपण दोघं. दादा अरे, ते खूप चिडलेत. काय बोलले? त्यांना राग आलाय. टिळा झाला, त्यांना बोलवलं नाही, मानपान नाही झालं काहीच. ताई खूप बोलली मला आणि दाजी पण खूप बोलले. बोलले म्हणजे एवढं बोलले? जाऊ दे दादा, आपण जाऊ घरी. नाही, चल तू माझ्याबरोबर आतमध्ये. नको दादा. हे बघ, एक तर टिळ्याचा कार्यक्रम अचानक झालाय, त्यात आपली चूक नाही त्यांची चूक नाही, पण खरी काय गोष्ट आहे ना त्यांनी कळली पाहिजे. आणि या मानपानापासून आहे ना किती दिवस रुसवे फुगवे चालणार आता. काहीतरी करायला लागेल याच. चल तू चल. ये. ताई, ए ताई, आले का? भेटला टाइम. बहिणीचं घर दिसलं म्हणायचं शेवटी. आलं वय घरी? नाही झाले काय एवढं तुम्हाला? काय झालंय? नाही तुम्हाला दाजी महत्वाचं वाटा ना. आता तुम्ही तुमचं मनाने चाललंय सगळा कारभार. हा काय बोलायचं आम्ही आता? चालू द्या. म्हणजे मानपानाचंच दुःख नाही म्हणा ना तुम्हाला? मग कशाचं दुःख नसणार आहे आम्हाला? मला जावं भावात वावरायचंय, सोयरे धारेत आम्हाला वावरायचंय. तुम्ही आमची नावं टाकू नका, आम्हाला बोलवू नका लग्न कार्याला. आमचा अपमान नाही तर काय हे? आणि आता आम्हाला बोलायचं पण नाही आम्ही, हो की नाही? अहो पण परिस्थिती काय होती त्याची जाणीव आहे का तुम्हाला? काय परिस्थिती होती? ताई अगं, वडील जाऊन किती दिवस झालेत आपले. पहिली गोष्ट लग्न करायचं डोक्यात नव्हतं, पण स्थळ चांगलं चालून आलं होतं. इतकं चांगलं होतं की मला तर वाटलं की ते लोक आपल्याला पास करतील की नाही, त्याच्यामुळे मी कोणाला बोलणं सुद्धा नव्हतं. पण ती लोक आली, योगायोगानं त्यांनी ताईला पसंत केली. त्यांना सगळी माणसं पटली. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही बाहेर गावी जाणार आहे, परत जाण्याच्या आधी आम्हाला आमच्या नातेवाईकांना पक्क सांगण्यासाठी एकदा टिळ्याचा कार्यक्रम तरी करू द्या.
हो पण मग आम्हाला सांगायचं ना. आता सगळं अचानक झाल्यावर कसं काय सांगणार तुम्हाला? ताई एक फोन तर करायचा ना. फोन करायचा. अगं रस्त्याची परिस्थिती माहिती आहे तुला. अगं अंतर किती आहे, येणं जाणं सोपं राहिले का? उन्हातानाचं दाजींना तुला मी फोनवर बोलून घ्यायचं का एवढ्या लांब? आणि जमल्यानंतर तुम्हाला सांगणारच होतो ना मी. हे बघा दाजी, माझं काय चुकत असेल ना तर हात जोडतो तुमच्या पुढं. आपण वडील गेलेले आहेत आमचे, घरादाराचं सगळं वजन माझ्यावर पडलेलं आहे. वडिलांच्या जागी तुम्ही मोठी माणसं थांबली पाहिजे. आता काय काय बघणार मी एकटा? घरची कामं बघायची, बहिणीचं लग्न बघायचं का शेतातली कामं बघायची? ताई अगं बहिणीचा भावाला आधार असतो आणि तुम्ही मानपानावर अडून बसलाय वय. अगं कसला आलाय मानपान, कसलं काय? उलट आपल्या घरी आज दुःख झालेलं वर्ष पण नाही झालं. ह्या गोष्टी आपल्याला शांततेत करायला पाहिजे. आपल्याला जास्त आनंद साजरा करता येणार नाही. ते सगळं राहिलं बाजूला आणि तुमचं काय मानपानच. जाऊ दे, आम्हीच कुठेतरी चुकलो असेल. आमची सख्खी बहीण दाजी आम्हाला ओळखून घेईना. अरे एवढं तुम्हाला आतापर्यंत आम्ही सांभाळून घेतलं, या दाजींना एवढं मी मानतो आणि ह्याच्या पुढे काय काही आमंत्रण नावन फिव? अरे या गोष्टी किरकोळ आल्या सगळ्या. अहो लोकांनी बोललं तर ठीक आहे, घरातल्या माणसांनी असं बोलावं आम्हाला वाटलं तुम्ही आमचा अपमान केला म्हणून वाईट वाटलं. का? तुमचा अपमान करून काय होणार आहे? समजा उद्या मी दाजींचा अपमान केला चार चौघात किंवा दाजींचा मानपान केलाच नाही, लोक मला शहाणं म्हणणार आहे का? मग तेच वाईट वाटलं ना की असं का केलं बाबा, म्हणून जीव ताळी गेला, म्हणून मी फडाफडा बोलले. बरं आज लग्न जमल्यानंतर ही पोरगी सगळ्यात आधी कोणाच्या दारात आली? तुमच्याच दारात आली ना. ही बातमी स्वतः तुम्हाला सांगायला आली. एवढ्या आशेने आलंय ते लेकरू आणि तुम्ही खुशाल तिला तोडून बोलताय. थोडी सुद्धा माया नाही आली का ग ताई तुला? माझ्या डोक्यात राग होता रे दादा, म्हणून मी फडाफडा बोलले तिला. माझं असं काही हेतू नव्हतं दुसरं. जाऊ दे, एक भाऊ नात्याने सांगतो, पत्रिका सुद्धा छापणार नाहीये. आमंत्रणे फोनवरच पाठवून सगळ्यांना, आणि तुम्हाला बी फोन करणं आता दारात येऊन हात जोडून सांगतोय. काय वाटत असेल तर या बहिणीच्या लग्नाला. दादा तू आम्हाला लाजवतोय. आता झाली ना चूक, समजलं ना आम्हाला. कंडिशन समजावून सांगितल्यानंतर समजलं ना आम्हाला. काय माहिती आहे सगळ्या गोष्टी रे. आम्हाला वाटलं तुम्ही घाई गडबडीत आम्हाला न विचारता केलं, आमचा अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून मी बोलले रे. अगं माझं काय नाही ग, पण आज महिन्याभरात ही पोरगी जाईन दुसऱ्या गावाला, परत दोन बहिणींची गाठ पडती का नाही पडती त्याची सुद्धा खात्री नाही. का नाही पडणार? मी जाईल की माझ्या बहिणीला भेटायला. अगं मग आता दारात आली तर नीट बोला तरी तिच्याशी. ये तुम्ही, चहा पाणी करते मी. गुड्डे चल चल, तू नाराज नको. चल चल चल. होत असतात चुका माणसाला. दाजी हे बघा, आयुष्यात कधी तुम्हाला मी अंतर देणार नाही का कमीपणा दाखवणार नाही, पण काही गोष्टी समजून घेत जा ना तुम्ही. कसं होतं, आजूबाजूचे पण पाणी गाळलं विचार. एवढ्या जवळचा दाजी असून त्याचं नाव नाही, कुठे त्याला विचारलं नाही, तो कार्यक्रमात दिसला नाही. अहो कार्यक्रमात दिसला नाही आणि उद्या समजा मी तुम्हाला गाई गडबडीत बोलून घेतलं असतं आणि तुम्ही यायच्या आधी कार्यक्रम झाला असता किंवा ती लोक लांब आली होती, त्यांना किती वेळ थांबून ठेवणार ना. अहो म्हणून तुम्हाला बोलवलं नाही. बरं ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. तर माझ्याकडे पण 2-4 शब्द गेले असतील चुकीचं, माफ कर, जाऊन द्या. चला अहो तुमचा काय राग धरायचा दाजी. चला चला.